बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा येथील बुराई नदीच्या पात्रात जुन्या पुलाखाली एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली। शिंदखेडा शहरातील बुराई नदीवरील पुलाचे कठडे काही ठिकाणी तुटलेले आहेत। सदर अनोळखी मृत्यू झालेल्या तरुणाचा मृत्यू नेमका कठडे तुटलेल्या ठिकाणी तोल गेल्याने झाला की उडी घेतल्याने झाला हे मात्र अद्याप संशयास्पद आहे। सदर व्यक्तीचे वय साधारण 35 ते 40 असून त्याच्या उजव्या हातावर चंदो व MD असं लिहिलेलं आढळून आले। सदर घटनेची चर्चा शिंदखेडा शहरात सुरू झाली असून नागरिकांनी तुटलेल्या कठड्याबाबत व पुलाखाली असलेल्या घाणीच्या साम्राज्याबाबत रोष व्यक्त करत आहेत। मृत्यू झालेल्या अनोळखी तरुणाचा जर तोल जाऊन मृत्यू झाला असेल तर ही मोठी दुर्दैवी घटना आहे। बांधकाम विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने पुलाचे कठडे आधीच दुरुस्त करायला पाहिजे होते असा रोष घटनेनंतर नागरिक व्यक्त करत आहेत। तरी बांधकाम विभागाने पुलाच्या कठड्यांचे काम तात्काळ करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। सदर घटनेचा पंचनामा आज शिंदखेडा शहरामध्ये बुराई नदीच्या पुलावरून दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून पण लोकांच्या सांगण्यावरून मृत्यूचे कारण सरळ दिसत आहे की इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाचे काम आणि झालेला कामाचा भ्रष्टाचार आणि वरून या कामाचे तुटलेले कठडे अजूनपर्यंत बनवण्यात आलेले नाही। म्हणजे सदरील जो इसम आहे त्याची अद्याप ओळख झाली नसून पण तो लोकांच्या सांगण्यावरून आणि जनतेच्या सांगण्यावरून तो इथून पडला आणि इथून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि जर का इथून जर पडला असेल तो आणि त्याच्यामुळे जर मृत्यू झाला असेल तर हा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली म्हणजे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर बघितलं गेलं तर खाली जर बघितलं तुम्ही तर खाली कोंबडीचे पिष्टे आणि प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य झालेलं आहे। इथे जर शिंदखेडा नगरपंचायत कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही हे दिसत आहे। तिकडे समोरही घाण दिसते आणि पुलाच्या खाली जर उभं राहिले तुम्ही तर एवढी खतरनाक दुर्दैवी वास येतोय की याचा विषय नाहीये। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।